मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला का? एका लहानशा स्वल्पविरामामुळे वाक्याचा पूर्ण अर्थ बदलतो. नमस्कार. मराठी भाषेत बोलताना आपण मध्ये मध्ये थांबतो, चढ उतार घेतो, पण लिहिताना हे कसे समजणार? त्यासाठी आपण वापरली जाणारी विरामचिन्हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 विरामचिन्हांचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत. तुम्हाला समोर विरामचिन्ह दिलेली आहे आणि विरामचिन्हांचा वापर कसा करायचा त्यामध्ये सांगितले. पहिला आहे विराम पूर्णविराम. या ठिकाणी पूर्णविरामाचं चिन्ह कंसात दिलेले आहे. वाक्य पूर्ण झाले की ते दाखवण्यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. दुसरं सांगितलेले अर्धविराम. अर्धविरामामध्ये काय सांगितलेलं आहे? यामध्ये 2 छोटी वाक्य उभयनव्ययी अव्ययांनी जोडतात तेव्हा त्याचा वापर केला जातो. या ठिकाणी उदाहरण सांगितलेलं आहे, खूप पाऊस पडला म्हणून ओढा भरून वाहू लागला. या ठिकाणी तिसरं सांगितलेले आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास त्यासाठी वापरला जातो किंवा हाक मारताना नावापुढे संबोधनामुळे वापरणारा स्वल्पविराम आहे. या ठिकाणी आई बाजारातून कोबी, भेंडी, मेथी, बटाटे आणले जाते. पुढे सांगितलेले आहे अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. या ठिकाणी वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा आहे त्यासाठी वापरलं जातं. उदाहरणार्थ, प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार आहे. पहिला प्रयोग सांगितलेला आहे सकर्मक आणि दुसरा सांगितलेला आहे अकर्मक. त्या ठिकाणी आपल्याला अपूर्ण विरामाचा वापर केलेला आहे. पुढचं सांगितलेले प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. उदाहरणार्थ, तुझ्या गावाचे नाव काय आहे किंवा तू आज अभ्यास केला का? शेवटी प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं. पुढचं सांगितलेले उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह या ठिकाणी आपल्याला उद्गार चिन्हाचा वापर मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांचा वाक्याच्या शेवटी वापरलेला आहे. मग बापरे उद्गार एक तर मध्ये किंवा वाक्याच्या शेवटी वापरलं जातं. या ठिकाणी अबब केवढी मोठा हा डोंगर उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहे. वा किती छान गाणे गायलेस तू, या ठिकाणी उद्गारवाचक चिन्हाचा वापर केलेला आहे. पुढे सांगितलेले अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह असेल त्याला सिंगल म्हणतात आणि दुहेरीला डबल अवतरण चिन्ह म्हणतात. या ठिकाणी मात्र अवतरण चिन्हामध्ये आपल्याला टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले आणि दुसरं गुरुजी म्हणाले नेहमी खरे बोलावे. संयुक्त चिन्ह. संयुक्त चिन्ह 2 शब्द जोडताना वापरतात. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास वापरतात. उदाहरणार्थ, आई वडील हेच आपले पहिले गुरु आहेत. शेवटचं सांगितलेलं आहे यामध्ये अपसारण चिन्ह. या ठिकाणी बोलता बोलता विचारमाला तुटली